हे बघा, मराठी भाषा फक्त महाराष्ट्रात आपल्या गरजेची आहे आणि बाहेर पडल्याच्या नंतर इंग्रजी अति आवश्यक आहे. नमस्कार मंडळी, आज आपल्याकडं प्रतीक बोरस्ते पिंपळगाव यांचं ट्रॅव्हलचं काम आहे. आणि ट्रॅव्हलचं नाव सांगा थोडक्यात. प्रतीक ग्लोबल टूर्स पिंपळगाव मुक्काम पोस्ट. हां, आणि ते काय करतात, बाहेर आहे ना, बाहेर देशात जातात. म्हणजे ट्रॅव्हलचं काम असल्यामुळं आपले कस्टमर घेऊन ते बाहेर जात असतात, बरोबर ना. हां, तर आपले काही लोक काय म्हणतात, तो इंग्रजीतून व्हिडिओ बनवतो. आता बाहेर जर म्हणलं रताळं ते म्हणशील केळं आणले का, असं होईल. कारण त्याला इंग्रजी, आता तुम्ही जर नेपाळमध्ये गेले तर आपले मराठी भाषा संपते, बरोबर. तर विषय असा होतो मित्रांनो, कंट्री बदलली, भाषा बदलली. आता ते माझ्याशी मराठीत बोलतात का नाही. हां, मग आता आपल्या माणसं ज्यावेळेस महाराष्ट्रात येतात त्यावेळेस आता भाऊ मराठीत बोलतात माझ्यासंग एकदम. आता तुम्हाला जर चीनला जायचंय, ग्रुप घेऊन जायचं. आता मला थायलंडचा मी आता ग्रुप. हा ऐका, थायलंडला चालले. आता थायलंडला गेल्यावर आपण जर म्हणलो मराठी बोलायचं, काय रे सोंड्या, ते मशीन याला खोंड्यात घेऊन आणा, असं होईल का नाही. म्हणून मित्रांनो, बाहेर देशात जर गेल्याच्या नंतर त्यांना एक ट्रॅव्हलचं काम असल्यामुळं, कस्टमर असल्यामुळं त्यांच्याजवळ असतात, त्याच्यामुळं ती भाषा सर्व यांच्यावर अवलंबून आहे. कारण हेच तुम्हीच नेतात ना त्यांना, आणि सर्व बाकीचे बसेल राहतात. हां, काही चॉकलेट बिकलेट खात राहतात, काही बायकोला फोन करून आलो गो बर्फामध्ये. हां, गाय गाया धुवायल्या का तो, हां पोर कुठे, गाय खाली झोपलंय का, बरं पिऊ द्या दूध. म्हणजे असं चालू आपल्या मराठी भाषेत चालन डायलेक्ट आहे. म्हणून हे बघा, मराठी भाषा फक्त महाराष्ट्रात आपल्या गरजेची आहे आणि बाहेर पडल्याच्या नंतर इंग्रजी अति आवश्यक आहे. म्हणून तुम्ही नाव नका ठेवू, त्यांचे ब्लॉग मराठीमध्ये पण असत्या आणि इंग्रजीमध्ये पण असतात. त्याचं कारण का त्यांना दोन्ही कंट्रीमध्ये जाणं येणं करायचं असतं, बरोबर ना. हां, म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे. आपलं एकटंच येडं नांगरगठ्ठे लावलं का मकाला पाणी लावलं आणि गांध्या जमल्या का मॉळ उठलं चेड्डीत घुसलो तुय पादान का. म्हणजे आपले येडे, आपले फक्त कुठं आहे, ट्रॅक्टर जोऱ्यात तंगडायला, मार्केटला मारामाऱ्या करायला, अशा ठिकाणी आपले. म्हणून आपला जर माणूस बाहेर देशात जातो, इंग्रजी बोलतो तर चांगलं आहे. आणि आता डिजिटल जमाना आल्यामुळे ही काळाची गरज आहे. हां, आणि एवढं ध्यानात ठेवा. आणि काय राहिलंय, आपला शेतीप्रधान देश, कृषीप्रधान देश म्हणता म्हणता बरेचसे जण नाजूक शेपट मोडूच हाताला केस लट केले.